गुड मॉर्निंग विद्यार्थिनींनो. आज आपण इयत्ता 7वीचा इंग्लिश विषय शिकणार आहोत. पेज नंबर 9वर आपल्याला द पार्ट ऑफ स्पीच हा व्याकरणाचा भाग जरी असला तरी या लेखकाने आपल्याला ती कवितेच्या माध्यमातून सादर केलेली आहे. या कवितेचे जे लेखक आहेत ते अननोन आहेत, जे ऑथर आहेत ते अननोन आहेत, त्यांचं नाव आपल्याला दिलेलं नाही आहे. द पार्ट ऑफ स्पीच याचा मराठीमध्ये अर्थ होतो की शब्दांच्या जाती. जशा मराठीमध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत. फॉर एक्झाम्पल, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. तशाच इंग्लिशमध्ये देखील द पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या 8 जाती आहेत. तर नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन अशा ह्या द पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या इंग्लिशमध्ये देखील 8 जाती आहेत. तर आपण त्या द पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती कशा आहेत तर आपण ही कविता पाहणार आहोत. एव्हरी नेम इज कॉल्ड ए नाऊन. प्रत्येक जे नाव आहे त्या नावाला आपण नाऊन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, फील्ड, फाउंटन, स्ट्रीट, टाऊन. एव्हरी नेम इज कॉल्ड ए नाऊन ॲज फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाऊन. इन प्लेस ऑफ नाऊन दी प्रोनाऊन स्टँड. जर आपण नाऊन हटवलं म्हणजे नाम जर आपण काढून घेतलं आणि त्या नामाच्या ऐवजी जर आपण दुसऱ्या शब्दाचा वापर केला तर त्याला म्हणतात प्रोनाऊन. ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. आता प्रोनाऊन म्हणजेच काय? ही, सी, इट, दे. इट इज कॉल्ड प्रोनाऊन. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब ए थिंग. ॲडजेक्टिव्हचा अर्थ होतो विशेषण आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण मराठीमध्ये म्हणतो. एखाद्या गोष्टीविषयी जर वर्णन केलं, डिस्क्राईब केलं तर त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. ॲज मॅजिक वांड ऑर ब्रिडल रिंग. आता याच्यामध्ये मॅजिक हे ॲडजेक्टिव्ह झालं आणि ब्रिडल हे देखील ॲडजेक्टिव्ह झालं. रिंगबद्दल माहिती सांगितली त्याने, वर्णन केलं रिंग कशी आहे तर ब्रिडल आहे. द व्हर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. व्हर्बचा अर्थ होतो क्रियापद आणि त्याची जी कृती आहे ती म्हणजे कृती करणे. व्हर्बचा अर्थ होतो की कृती करणे. टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. आता हे एक्झाम्पल दिलेले आहेत व्हर्बचे. रीड, राईट, जम्प, रन, ईट, त्याच्यानंतर स्लीप. हाऊ थिंग आर डन द ॲडव्हर्ब टेल. क्रियेविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब म्हणतो आपण, म्हणजेच मराठीमध्ये क्रियाविशेषण. ती जी क्रिया आहे ती कशी केली याची जी माहिती जो शब्द सांगतो त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ॲडव्हर्ब. फॉर एक्झाम्पल, क्विकली, स्लोली, बॅडली, वेल हे त्याचे एक्झाम्पल आहेत. क्विकली, रन जोराने धावणे. स्लोली, ईट हळू खाणे. नंतरचं आहे द प्रेपोजिशन shows the relation as in the street or at the station. आता प्रेपोजिशन म्हणजे द रिलेशन नाऊन अँड प्रोनाऊन. नाऊन आणि प्रोनाऊनमधलं जे रिलेशन असते, जे नातं आहे ते दाखवणाऱ्या शब्दाला आपण प्रेपोजिशन म्हणतो. आणि याचे एक्झाम्पल आहेत इन, ॲट, ऑन. नंतरचं आहे कंजक्शन. कंजक्शन म्हणजेच त्याच्या नावामध्येच दिलेलं आहे की जॉईन करणे, जोडणे. 2 वाक्य, 2 सेंटेन्स, 2 वर्ड्स, 2 वाक्प्रचार याला ज्याने जोडल्या जाते त्याला कंजक्शन म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात उभयान्वयी अव्यय. कंजक्शन जॉईन इन मेनी वेज. कंजक्शन हे बऱ्याच मार्गाने जोडल्या जाते. सेंटेन्स, वर्ड्स, फ्रेज अँड फ्रेज. फॉर एक्झाम्पल्स, अँड, ऑर
आणि नंतर 8वं दिलेलं आहे आपल्याला इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क. जिथं आश्चर्याची घटना घडली जाते तिथं आपण या इंटरजेक्शनचा वापर करतो. आणि या क्राईज आउट म्हणजेच एक जोराचा असा त्याच्यामधून साऊंड येतो आपल्याला. जेव्हा इंटरजेक्शन त्या वाक्यामध्ये आपल्याला जर ओळखायचं असलं तर लाऊड साऊंड आपण तिथं उच्चारला जातो. आय नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क्स. आणि लाऊड साऊंड तर असतोच, परंतु त्याच्यासमोर उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क पण दिलेलं असते. एक्सक्लेमेशन मार्क्स असल्यामुळे ते इंटरजेक्शन त्या सेंटेन्समध्ये आहे हे आपल्याला ओळखता येते. अशा ह्या पार्ट ऑफ स्पीच, अशा आपण इंग्लिशमध्ये शब्दांच्या 8 जाती पाहिल्या. दो पोएट्री विल लर्न हाऊ इच ऑफ धीस मेकअप द पार्ट ऑफ स्पीच. अशा प्रकारे द पार्ट ऑफ स्पीच ही पोयम त्या लेखकाने आपल्याला व्याकरणाचा भाग म्हणून ही पोयम आपल्याला दिलेली आहे आणि आज आपण ती पाहिली. आता आपल्याला पार्ट ऑफ स्पीच याची एक आपल्याला खाली ट्री दिलेली आहे. ती ट्री आपल्याला होमवर्कच्या द्वारे कंप्लीट करायची आहे.